ज्यांना ज्यांना लाल रंगाचा कागद दिला जाऊन राहिला त्यांना पहिली तारीख 5 तारीख दिलेली आहे, फेब्रुवारी महिन्याची 5 तारीख, त्याच्यानंतर 10 तारीख दिल्या जाईल, त्याच्यानंतर 14 तारीख दिल्या जाईल। सर्व हदगाव हिमायतनगर शिवसेना यांच्या वतीनं त्यांचं आम्ही वारंवार सूचना केली आहे, प्रति पक्ष गुडघे दुखणं घेऊ नका, या भाई चला तिकडे साहेबांनी तुम्हाला विनंती करतो आहे त्यांच्यातर्फे, कारण तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी यापूर्वी सुद्धा अशा त्याच्याकरता त्यांनी आजचं हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही सर्व जनतेनी त्यांना ज्या विश्वासाने तुम्ही लोकप्रतिनिधी बनवलं, आमदार बनवलं, त्याच विश्वासाने त्यांनी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवला। आम्ही एक प्रकारे साहेबांना शब्द दिलेला आहे की तुमच्या एक नाही, तेव्हा माझी पुन्हा नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी सहकार्य करा, लाईन मध्ये या। इथले जे कार्यकर्ते आहेत, आमचे कर्मचारी आहेत, ते जे आलेले सर्व राठोड साहेब, सर्व स्टाफ आणि सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी कदम साहेबांचा शाल आणि गुच्छ देऊन सत्कार। खरं तर पाहिलं तर आमच्या मतदारसंघामध्ये, हातगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये हे आरोग्य शिबिर होणं खूप महत्वाची गोष्ट होती। असं जर आपण पाहायला गेलं तर गरिबांची संख्या खूप आहे आणि नाजूक परिस्थिती असणारा परिवार या शिबिराचा त्यांना भरपूर फायदा आहे। एकाही ऑपरेशनसाठी पैसा लागत नाही, कुठला खर्च लागत नाही, त्यामध्ये डोळ्याचं ऑपरेशन असो किंवा बरेचसे असे अजून काही ऑपरेशन असतो। आता आमच्याच तामशाच्या शेजारी चिकाळा गावची शीतल मनपुरे नावाची मुलगी आहे, भारतातलं 3रं ऑपरेशन, डॉक्टरांचं म्हणणं होतं की 3रं ऑपरेशन हे आहे आणि ते ऑपरेशन या शिबिरामध्ये मोफत झालेलं आहे। आतापर्यंत आमचे आमदार साहेब आदरणीय बाबुराव कदम साहेब यांनी 3 शिबिरं पार पाडले आणि आजचं निवघा येथील हे 4थं शिबिर आहे। यामध्ये आज बाळासाहेब काल झालेलं बाळासाहेबांचं स्मृती दिन, त्या निमित्ताने औचित्य साधून आज निवघा नगरीमध्ये शिबिर आहे। आपण पाहत आहात असंख्य लोक इथे उपस्थित आहेत, खूप लोकांचा फायदा होत आहे आणि नक्कीच गरीब जनता हा आदरणीय बाबुराव कदम साहेबांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार बायपास करायला की बायपास तिथं जाऊन पार एकदा बायपास करायला लागते, म्हणजे असं हे नाही, मोठा आहे करणं गरजेचं आहे। काय सांगितलं विलाजासाठी जायचं, तिथं सगळ्या प्रकारचे विलाज आहेत। मग जरी वर्धेला जर होत नसेल, एखादा समजा जास्त खर्च लागत असेल 10 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मुंबईला त्यांना नेण्याची व्यवस्था करू। कारण 4,500 लोकांनी तपासण्या केल्या होत्या, त्याच्यातल्या 1050 लोक खूप चांगलं वाटते। हातगावला पण आलो होतो, उंबरखेडला पण आलो होतो। आमचं सर्व जणांना आम्ही म्हणजे गावातले सगळं घेऊन महिला मंडळ सगळे आलो, आम्हाला काही पण पैसे लागले नाही, आता पण काही पण पैसे लागणार झाले। आमचं खूप खूप आम्ही बाबुराव साहेबांचं अभिनंदन करतो आणि आमच्या गोरगरिबाचे ते काम सुद्धा खूप करतात। एक कॉल आम्ही बोलला, साहेब असं असं आमचं हातगावच्या तहसीलला आलो आम्ही आणि आता हे रोजगार आम्ही किंवा निराधार असे हे अनेक काम आहेत, ते काम आम्ही जर आमचे जर तिथून होत नसतील तर आम्ही साहेबाला फोन करतो आणि साहेबांना फोन लावल्यानंतर समोर फोन लावतात आणि एक शब्द साहेबांना बोलले की आमचे सर्व कामं होतात। त्या ऑपरेशन साठी पेशंट आले तर आणि आमचे सर्व
पैसा मिळसा आम्हाला काही लागणार झाला. आमचं सगळं आरोग्य शिबिर आहे ते आमचं सगळं फ्री मध्ये करत आहेत. गोरगरिबाकडे आमच्या खूप लक्ष ठेवतात साहेब. आणि आमचे सगळ्या आता हे सर्व जे आलेले आहेत ना ते सर्व जणांचे आम्ही खूप खूप त्याचे आभार मानतो आणि आमचं खूप आम्ही त्याचं कौतुक करतो. तुमची थोडीशी माहिती चुकीची वाटते. या वर्षभरामध्ये आपल्याकडं आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, मेघे सांगवी आणि तत्कालीन जिल्हा प्रमुख आताचे या विभागाचे आमदार बाबूरावजी कदम साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षभरामध्ये दर 3 महिन्याला एक हिमायतनगर, तामसा, हादगाव आणि आता हे नियोग्याचं 4थं सर्वरोग आरोग्य निदान शिबिर आहे. आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही गेल्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही काम करतो, आम्ही एक टीम वर्क म्हणून काम केलं आणि आरोग्य सेवा, शिक्षण आणि सिंचन या गोष्टीला आम्ही पहिलेपासून प्राधान्य देत आलो. आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही कोणत्या पदावर असेल नसेल पण संघटनेचे एक पाईक या नात्याने बाळासाहेबांनी जो विचार जपलाय 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच माध्यमातून आरोग्य सेवेचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. ते काम अव्याहतपणे चालू राहणार. आरोग्य दूत म्हणून आपली ओळख निर्माण झाली, काय उद्देश असतो नेमका हे शिबिर ठेवण्याच्या मागचा? नाही, हे शिबिर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परवा 23 तारखेला आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांचाच वारसा म्हणून जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब 80% समाजकारण व 20% राजकारण हे बाळासाहेबाचं स्वप्न होतं. त्या धर्तीवर तंतोतंत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा वारसा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी निर्माण करून गोरगरिबासाठी हे जे आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे, हे इथं हजारो लोक मेघे सांगवी येथे याच्यातून निवड झालेले रुग्ण पुढील उपचारासाठी घेऊन जायचं आहे आणि गोरगरिबाची सेवा करण्याचं याच्यामधून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते. हेच आमचं आम्ही भाग्य समजतो. आपल्याला काही फायदा झाला असेल? नाही, निश्चितच आजच नाही तर आम्ही याच्या पूर्वी सुद्धा हे मेघे सांगवीचं दत्ता मेघे सांगवी यांच्या माध्यमातून आज जे आपण हे शिबिर इथं आयोजित केलेलं आहे हे 4थं शिबिर आहे. पहिला हातगावला झालं होतं, दुसरं हिमायतनगरला, तिसरं तामसा आणि 4थं निवगा बाजारला. हे शिबिर बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेलं आहे आणि ह्याच्यामधून ह्याच्या पूर्वी सुद्धा आम्ही जवळजवळ 3,500 रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन करून आणले आणि आजच्या शिबिराला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांनी हजेरी लावलेली आहे. परंतु आम्ही नुसते शिबिर घेऊन त्यांना सोडून देत नाही, तर शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा त्यांना मेघे सांगवी इथं घेऊन जातो. ह्या शिबिरामधून काही लोक जर 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा जर खर्च येत असेल तर त्यांच्यासाठी मुंबई येथे नेऊन त्यांच्यावर उपचार आम्ही करणार आहोत.